गोरेगावची ट्रिप मी ॲक्सेप्ट केली आहे ओलामध्ये. ह्याच्या आधी बोरिवलीची ट्रिप भेटत होती उबरमध्ये, पण ती काय मॅच एरर काय चालू होतं देवाला माहिती. जाऊ दे, कस्टमरचा कॉल येतोय, 1 मिनिट. पहिली ट्रिप झाली कंप्लीट ओलामध्ये. 817.20 पैसे भेटले आहेत. अरे कुठली होती काय माहिती. टाईम लागला आहे 1.5 तास. मला 2 तास दाखवत होतं, पण मी पोचवला थोडा लवकर. तर आता इथून आपल्याला चांगल्या ट्रिप्स भेटतील का, प्रश्नचिन्ह. कारण इथे सर्च तर चालू आहे, पण असा पण नाही आहे की एकदम चांगलाच सर्च आहे. उबरच्या कस्टमरने कॉल केलं, बोलले की बाबा तू येतोयस ना नक्की, बघा कॅन्सल तर नाही करणार, कारण ऑफिसला पण जायचं आहे आणि त्या साईडला जाणारे कोण भेटत नाहीत मला. मी कधीपासून ट्राय करतोय. मी बोललो अरे नाही मी येतोय, सिग्नल लागले इथं ऑन द वे. बोलले ठीक आहे, तो टाइम लागेल, ठीक आहे लागेल, पण तू कॅन्सल नाही करणार ना, म्हणजे शुअरिटीच नाही आहे. पब्लिक करत असेल कॅन्सल मे बी. तर कसं आहे की ऑफिसच्या टायमिंगलाच कोणी कुठल्या कॅब ड्रायव्हरने कॅन्सल केलं तर त्यांचा टाइम तसा वाढतो, त्याच्यामुळे कॅन्सल त्यांना करणार ना. ठीक आहे ठीक आहे, काय नाही. 27 किलोमीटरचे 400 समथिंग काहीतरी होतं. 200 रुपये कट होईल, ठीक आहे होऊ दे कट. पण इथून नवी मुंबईमध्ये आणि नवी मुंबईवरून या साईडला ट्रिप आपल्याला भेटतील, सो म्हणून मी घेतले. ट्रिप झाली कंप्लीट. 488 रुपीज भेटले. आणि इथून आता व्हायचं एक्झिट. इथून लॉग इन करू शकतो, पण मला एक्झिट व्हायचं आहे. ते थांबून देणार नाही, माहीत नाही थांबून देतात का नाही, बट मेरे को एक्झिट मारणे काय. कस्टमरला ड्रॉप केलं आहे सुकापूरमध्ये आणि त्याचे आपल्याला भेटले 669 किलोमीटर्स वाईज. 38 किलोमीटर्स म्हणजे जवळपास हा 16 रुपये पर किलोमीटरच्या आसपासचा रेट आपल्याला भेटला आहे. त्यानंतर उबर गोमध्ये नेरूळची ट्रिप लागली आहे सुकापूरवरूनच. थोडासा पुढे आलो मी. पिकअप लोकेशन 700 मीटरच्या अंतरावरती होता, तर घेतली. रेट मी बघितलं नाही, काहीतरी 210च्या आसपास काहीतरी होतं 16 किलोमीटरचे. मी नाहीच बघितलं रेट किती काय आहे. इथून पहिले निघू असा माझा विचार होता. तर कस्टमरला कॉल तर केले आहेत, बोलतात की बॅक साईडला आहे, 1 मिनिटामध्ये आलो बोलतात. काय माहिती कुठे आहेत काय आहेत. बरोबर या दुकानाची पिकअप लोकेशन आहे. तिथे एक सलून आहे, बघा हा सलून आहे, बिग बॉस युनिसेक्स सलून. भावानो आता टाइम होतोय 2 वाजलेत बरोबर. आणि मी आता चाललोय घरच्या रस्त्याला, कारण ना मला भूक लागली आहे. टोटल काम झालंय, किती काय काम झालंय मला पण नाही माहिती. 2000 प्लसच झालंय, 2200च्या पुढेच आहे काहीतरी. तर आता ही शेवटची ट्रिपची डिटेल्स बघायला गेल्यात ना, तर दिसणार तर नाही, तसे तोंडानेच सांगतो. 16.5 किलोमीटरचे 280 रुपये दिलेत. वेळ होते 3:33 आणि आता आपण लॉग इन करणार आहोत ओला आणि उबेरला. 2च्या आसपास आपण घरीच होतो, तर 1.5 तासाचा एक ब्रेक झाला. तर आता 5 तर ॲक्टिवेट. हे काय क्लिक हेअर टू जॉईन. अरे जा, क्लिक हेअर टू जॉईन आला मोठा. चला हे तर लॉग इन झालं इथे. आणि दुसरं आपण ओलाला पण चालू करू. वाजली कुठली वाजली, नको कल्याण. आज शुक्रवार आहे ना, तर 15 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे देत आहे नॉन पीक टाईमला गो सिडॅनमध्ये. काय करू, सीनजी टाकून घेऊ काय. डॉगेश बाय लागले. अरे काय बोलतात त्याला, लागेल तेव्हा लागेल. CNG भरून घेऊ. उबर गो तर बंदच आहे. भावानो वेळ होते 3:50. आता मी परत CNG टाकला गाडीमध्ये. 3 पॉईंट होते, तरी पण विचार केला की जरा टाकूनच घेऊयात, टेन्शन नाही. मी थोडंसं लेट तरी काम केलं ना, लेट नाईटपर्यंत, तरी पण काय फरक नाही पडत. आतापर्यंत जो काम झाला आहे ओला आणि उबरमध्ये, टोटल 2200 रुपयाचं काम झालं आहे. आणि टोटल किलोमीटर बघायला गेलं तर 150 किलोमीटरनी
गाडी चालली आतापर्यंत, म्हणजेच 15 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे गाडी चालली आहे. तर आता हे भिवंडी कल्याण साईडच्या ट्रिप लागतात म्हणून मी ॲक्सेप्ट नाही केली. मला पाहिजेत मुंबई साईडच्या. मला ठाण्यापासून ते दादर, दादरपासून ते बोरिवली, इथून ते एक मिनिट, इथून ते इथे, नाहीतर ह्या साईडला. मला ह्या साईडला जायचंच नाही इथे, आणि ह्याच साईडला ट्रिप लागते सहसा. तर त्याच्यामुळे मी ट्रिप घेत नाही आहे. आणि 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 ऑपॉर्च्युनिटी वगैरे काहीच नाही आहेत. सगळे एकदम खाली खाली पडल्यात. ॲक्सेप्टन्स रेट 4 आहे, 3 होता 4 झाला. याला हळूहळू वाढवायचं आहे आपल्याला. तुमचा भाऊ बघा कुठे पोचलाय. मालाडमधल्या एका झोपडपट्टी एरियामध्ये, स्लम एरिया आहे हा पूर्ण. आणि बघा कुठं पोचलाय. काय गरज आहे का इथं घुसायची? का नाही गाडीला स्क्रॅच पडणार? कधी नाही आलो इथे, पण ठीक आहे. ओबरॉय मॉलच्या आसपास जाणार मी, टाकली आहे लोकेशन. आणि यावाल्या फेर बघा, पैसे बघू नका, किलोमीटर पण बघा. 65 किलोमीटर्स अप्रॉक्सिमेटली 3 तास लागले आहे. मी अंदाज सांगतोय. हे बघा, हे असे आहेत नाही रिक्षावाले वगैरे. ओ व्हील स्पिन. चलो भावानो, आता मी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2. मला 11 किलोमीटरचे 534 रुपये भेटले. आणि आपलं गो होम चालू आहे. तर मी एक्झिट मारतोय. तर मी कुठून एक्झिट, म्हणजे मी जाऊ कुठे? BKC मध्ये जाऊ का अंधेरीमध्ये जाऊ? मी विचार करतोय BKC मध्ये जाऊ, जस्ट बिकॉज की तिथे थोडे श्युरिटी असेल. कारण आता मला ना डायरेक्ट घरीच जायचं आहे. ठाणे जायला पण मला आता लिटरली कंटाळा येणार. कारण टाईम जो होतोय तो 8:04 होतोय. आणि आपण बँड्रा साईडने एक्झिट मारूया. किती मस्त वातावरण झालं आहे ना. पण काय करणार, ट्रॅफिक खूप जास्त आहे इथे. काहीतरी ब्रिजवरती वाटतं काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे काहीतरी झालं आहे. 15 का 20 मिनटाची ट्रॅफिक आहे ही पूर्ण. मॅप लावला नाही मी. मॅप लावला असता तर ब्रिजच्या खालून गेलो असतो. पण आता काय, जाऊ दे. आपल्याला घरच्या साईडची ट्रिप घ्यायची आहे. कुर्ला बिर्ला लागत आहेत. अजूनही रेडारवरती काहीतरी लागत आहेत. अंधेरी 40 रुपये पर किलोमीटरचा रेट. यो काही ट्रिप काही व्यवस्थित देत नाही नवी मुंबईची. विचार केला की चला यार जाऊया ठाणे वेस्टमध्ये. ढोकली समथिंग काहीतरी आहे. इथूनच कस्टमर कुठेतरी आहे, पुढेच आहे. अरे माझा लेन्स पण खराब झाला, काय दुविधा आहे. उबर गो मध्ये सुजित नावाचे कस्टमर आहेत. काहीतरी 24 का 25 किलोमीटर आहे आय गेस, आय डोंट नो. अरे सिग्नल आहे तरी कुठं हा? अरे असू दे. आता तिथून मग तसंच मग ऐरोली वगैरे मधून बघू, भेटली तर भेटली, नाहीतर मग जाने का घर पे. बाकी काय भाड में. ट्रिपच लागत नाहीत म्हणजे नवी मुंबईच्या. अकरा वाजून 16 मिनिटं झालेत. आणि लोकलमध्ये आज गाडी एवढी चालली आहे 294 किलोमीटर. पहिल्यांदा एवढी गाडी चालली आहे लोकलमध्ये. आणि बघतोय तर काय की आमच्या बिल्डिंगमध्ये लाईट पण नाही आहे. गरमीमध्ये एवढं झोपायला तेवढा वैताग येणार ना. जाऊ दे आता काय करणार. टोटल अर्निंग कॅल्क्युलेट करायची बाकी आहे की किती झाली आहे. ओलामध्ये आणि उबरमध्ये टोटल आपण काम केलं 2 ॲपमध्ये. एक मिनिट, गरम व्हायला लागलं म्हणून AC चालू केली. 3,475 रुपये इथे. 3,475 प्लस आणि ते काहीतरी 816 817 असं काहीतरी होता. 817 ओके. 4,292. आता CNG किती गेलं आहे?
तर CNGचा माझ्याकडे फोटोज आहेत तर ते कॅल्क्युलेट करतो मी पटापट. ओके, तर 596 आणि 588 असे 2दा वेळा टॉपअप झालेत आणि अजून पण 1 पॉईंट बाकी आहे, पण आता राहू दे. त्यानंतर आपलं 212 रुपये उबर आणि 85 आपला ओला, 2811 रुपयाचं काम झालेलं आहे. आणि टोटलची गाडी चालली आहे इथे ते 13 तास 45 मिनटं, म्हणजे 14 तासाची अर्निंग आहे ही राऊंड फिगर. सो या प्रकारे आजची अर्निंग झाली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं सांगायला गेलं तर मला घरी जायलाच फायदा घेतो, कारण लाईट नाही बोलवती, विषय संपला. पण आता काय करणार, जावं तर लागणार. दुविधा यार, दुविधा.